हे गाइस वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। तर आज आपण चालले पतंग उडवायला। हा काळा कलरचा, तर हा माझाच पतंग आहे। तर हा मी सोडून टाकणार आता। आजचा लास्ट दिवस आहे हे उडवायचं मला। तर चला तर मग आता आपण पतंग उडवायला जाऊया। हा विषय जो आहे ह्याला ते पतंग घावते मी सांगतो, म्हणजे घावशी पावशी करणार आहे मी आणि तोडून टाकणार पतंग। मग कोणाला घावल ते घावल। तर ही मागे जर तुम्ही जी आजी बघताय तिथं आपण आता पतंग उडवणार आहे। चला तर मग वारं पण चांगला आहे आणि तुम्ही बघू शकता इथं खूप मोठा स्पेस आहे आणि सगळीकडे माळरानच आहे। उंचावर घेऊन आपण पतंग सोडून टाकायचा। चला तर मग पतंग उडवूया पहिला। हे गाइस तर आपण बघू शकता विषू पतंग उडवायला आता। तर हे जास्त लांब गेला तर आपण तोडून टाकायचा। कुणाला घावती तर घावती, जास्त लांब म्हणजे खूप वर घालवायचं आपण। बघा ही रिंग हातातली तेवढी सगळी सोडून टाकायची आपण। तर मग बघायचं केवढे लांब जाते। तर काय जातात जरा 5 मिनिटं आपण उडव्या आणि सोडून टाक्या। हे बघू शकता आपण सगळी मंडळी आली इथं का आपल्या हातात दोरा आहे आणि ही दोरा पूर्ण पतंगला जॉईंट आहे। तर आता हिसक देऊन आता पाक वर घेतला आपण। तर बघूया अजून किती उशीर पतंग राहतोय। जसा का खाली यायला लागला सोडून टाकायचा आहे, तोडूनच टाकायचा दोरा रे। हे बघू शकता ही दोरी, हा बघा हा बिट्टू आहे, ह्याला पण जरा उडवाय दिला आपण। आता आपणच पतंग उडव्या आणि जरा बरोबर 5 मिनिटं उडवणार आणि तोडून टाकणार। मग तिथे शेतात जाणार आहे। हे बघ हे तुम्हाला शेत दिसते शेतात, पण काय विषय नॉट। हे बघा हा विषय जो आहे हा पकडणार भावानं मी सांगतो। पतंग कुठं पण जाऊन दे, हा जाऊन पकडून येते। तर मी पकडून येतो कुठं बी जाऊ दे। हे बघू शकता आता आपण जर पाक पुढे आलोय, तर मला अजून पुढे जाऊन धावतो जरा। तर बघा हा बघू शकता, हे बघू शकता पूर्ण इथं खड्डा आहे। तर आता आपल्याला माहित नाही, हा बघा सायकल घेऊन निघालाय। तर इथं मशानभूमी आहे, उगाच पुढे जायला नको। तर आता आपण जाऊया पुढं, होतो त्या जागेवरच जरा दगडा बसून पतंग उडव्या आणि त्यानंतर मग सोडून टाक्या। शेवटी विश्वास जाणार आहे हा पतंग। आता जर तुम्हाला पाहिजे असेल की मी दुसरा पतंग पण अजून एक मोठा पतंग आणून पण सोडावा, तर ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तर इथं बघा घोडा पण आला आहे, हे बघा काय बोलती बघू शकता भावानं। मला तर आता घोडा शर्यतीमध्ये भाग घेतला आहे ना। तर आता पतंग तोडण्याची वेळ झाली आहे। पतंग आपण सोडून टाकायचा आहे। चला तर मग 1 2 हे बघा गाइस आता आपण पतंग तोडूया। 1 2 3 हरकत केलास हे गाइस। तर आपण बघू शकतो प्लेट पण आणलाय 1 2। तर गाइस बघा पतंग तुटलाय, हे बघू शकता पतंग खरोखरच तुटलाय मस्जिद गेल्यावर। तर इथं बघू शकता तुम्ही विशुद्धीने पळत निघाल्यात। तर भावानं बघा हा पतंग आपला कुठं ना कुठं तरी अडकलाय, हे बघू शकता। आता ते काळं दिसते ते आणि विश्व आणि पार्थ तुम्ही बघू शकता। आता हे बघा हे बघा ही दोघं जायचं आहे, कुठेतरी पतंग अडकलाय भावानं। आपण बघू शकता हा पतंग आहे कुठं ना कुठं तरी अडकलाय आणि आता जर समजा तो खाली आला तर खूप लांब जाणार आहे। विशूला तर काय घावणार नाही आता सांगून ठेवाले। तर भावाने तुम्ही बघू शकता विशूला पतंग पण घावला, काय क्रेझी हा। विशू ते जे तुम्ही झाड बघताय ते झाडाच्या मागणी विशू या लागलाय।
तर भावाने विष्णू पतंग पकडला पण त्याने शर्त लावल्या की ती गुंडी जी आहे ती पूर्ण मलाच देऊन टाकणार. चला तर मग त्याला पूर्ण ढोल्या का नाही ते तरी बघूया पहिला. त्यानं हातात दोरा तरी धरला कुठला तरी. चला तर भावानं आता आपण विष्णूकडे निघालोय. तो बघा तो विष्णू तुम्हाला झूम करून हे बघा जेव्हा हाताला गुंडी गुंडाळा आहे का तर त्या संग प्रेम करूया. त्याला सांगूया की मला पतंग देऊ परत पाहिजे ती मी परत उडवून परत सोडून टाकणार आहे. चला तर मग काय म्हणते तर भावानं तो सोड्या म्हणल्या परत एकदा. तर बघूया परत एकदा सोडले जर असं लांब घालू तुम्ही तर त्याचं रिॲक्शन काय होते बघूया. जर त्याला तो पतंग नाही खावला तर त्याला दुसरा घेऊन देऊया आपण, काय विषय नाही. चला तर मग परत तो या लागला इकडे बघू शकता तुम्ही का हाताला प्लास्टर झाल्यासारखं तो थांबला जो हाय का. आणला दोघा भावाने मिळून या लागले ते इकडेच. सोड्या नव्हता रे. तर भावाना तर ते परत नाही म्हणला. चला तर बघूया मग त्याचं काय म्हणते. त्याच्या संग जरा भांडल्यातच करतो. चला तर भावाने विष्णू रुसलं बघू शकता. ये तर हवा विष्णू त्यानं पाक धागा गुंडवून दिला मला. जरा प्रेम करूया आपण. चला तर विष्णू विष्णू मला पतंग दिली ते परत नाही आता घावलाय मला. चल घावलाय तर घावलाय भावाला 50 रुपयाचा पतंग आता त्याचा. चला तर मग आता गप घरला जाया. मम्मी म्हणले लवकर ये. तर आता उशिरा चालतं खूप उशीर झाला भावांनो. चला तर मग हे बघू शकता गुंडी पण त्याला गुंडवून दिला पूर्ण. तर भावांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला वाटत असेल ह्याच्यापेक्षा पण खूप मोठा पतंग खूप म्हणजे खूप मोठा पतंग जर मी असं सोडावा जसं मी आता सोडली इथं तसं जर तुम्हाला सोडावा असं वाटत असेल तर ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय मित्रांनो. तर भावांनो आता आम्हाला एक पतंग दिसलाय तर तो पण पतंग विष्णूला पाहिजे. बघूया घावला तर घावला देऊ विष्णूला देऊन टाकायचं आपण. ते बघू शकता तुम्ही बघू शकता तो पतंग. अजून एक पतंग आहे तुम्हाला लावतो. ठीक आहे हा एकच आहे वाटतं. मगाशी खूप होती गाईज पण माझ्याकडे कॅमेरा नव्हता. चला तर गाईज बाय. तर गाईज आता आपण इथं वरती आलोय तर इथं खूप पतंग उडवल्यात गाईज. तर पण ते आपण घेऊ शकत नाही कारण आपल्याकडे आता काशीद्वारा उपलब्ध नाही. तर जर तुम्हाला बघायचं असेल की काशीद्वारांना आपण 4-5 पतंग मिळवलेलं तर ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर जर उद्या आपण काशीद्वारा आणला तर ह्याच्यावर पण एक वेगळा ब्लॉग बनवू. तर उद्या आणि मी हौशी करणार आहे एक मोठा पतंग आणून. चला तर मग उद्याच्या व्हिडिओसाठी ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर गाईज बाय बाय.